हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला आपण युनिट सेकंड हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण ॲनेलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग बाय क्वेंचिंग आणि टेम्परिंग ह्याची माहिती घेतलेली आहे. तर आजच्या लेक्चरला आपण केस हार्डनिंग म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. बघा, इंडस्ट्रियल जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये अशी रिक्वायरमेंट असते, जसं की गिअर्स आहेत, कॅम्स आहेत, तर त्याची रिक्वायरमेंट अशी असते की वरचा सरफेस आपल्याला हार्ड पाहिजे आणि वेअर रेजिस्टन्स पाहिजे. तर मधला जो भाग आहे त्याला कोर आपण म्हणतो, तो सॉफ्ट आणि टफ पाहिजे आणि शॉक रेजिस्टन्स पाहिजे. बघा, वरचा सरफेस आपल्याला हार्ड पाहिजे आणि मधला जो भाग आहे कोर तो सॉफ्ट आणि टफ पाहिजे. तर आपण जर प्लेन कार्बन स्टीलचा विचार केला तर त्याच्यामध्ये लो कार्बन स्टील आहे, मीडियम कार्बन स्टील आहे आणि हाय कार्बन स्टील आहे. आपण लो कार्बन स्टील पाहूया. लो कार्बन स्टील हे सॉफ्ट आहे, टफ आहे, पण हार्ड नाही आहे. मीडियम कार्बन स्टील हे मीडियम टफ आहे, मीडियम हार्ड आहे. हाय कार्बन स्टील हे हार्ड आहे, पण सॉफ्टनेस त्याच्यामध्ये फारच कमी आहे. त्याच्यामुळे आपण आता सरफेस हार्डनिंग किंवा केस हार्डनिंगमध्ये आपण फक्त दोनच स्टीलचा विचार करूया, लो कार्बन स्टील आणि मीडियम कार्बन स्टील. तर जेव्हा आपण केस हार्डनिंग ऑफ स्टील म्हणतो तेव्हा शक्यतो आपण लो कार्बन स्टील वापरतो. आता लो कार्बन स्टील ह्याच्यामध्ये लो कार्बन स्टील कसं आहे, सॉफ्ट आहे, टफ आहे, शॉक रेजिस्टन्स पण आहे, पण ते हार्ड नाही. मग त्याचा हार्डनेस कसा वाढवायचा? तर बघा, वरचा जो सरफेस आहे त्याला केस म्हणतो आपण. आउटर सरफेस किंवा एक्सटर्नल सरफेस त्याला आपण केस म्हणतो. त्या सरफेसमध्ये एक सर्टन डेप्थपर्यंत आपण कार्बन इंट्रोड्यूस करू किंवा नायट्रोजन इंट्रोड्यूस करू किंवा दोन्हीचे कॉम्बिनेशन इंट्रोड्यूस करू. जेव्हा आपण कार्बन इंट्रोड्यूस करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये केमिकलच्या कॉम्पोजिशन चेंज होणार आहे. आता जेव्हा आपण कार्बन इंट्रोड्यूस करणार आहोत तेव्हा त्याचा हार्डनेस काय होणार आहे, वाढणार आहे. नायट्रोजन इंट्रोड्यूस केलं तर त्याचा हार्डनेस वाढणार आहे. मग अशा पद्धतीनं जर आपण लो कार्बन स्टीलचा विचार केला तर ते ऑलरेडी कसं आहे, सॉफ्ट आणि टफ आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की त्या लो कार्बन स्टीलचा जो सरफेस आहे, आउटर सरफेस केस म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये एक सर्टन डेप्थपर्यंत कार्बन इंट्रोड्यूस करायचं आहे. तेव्हा कार्बोरायझिंग होणार आहे. किंवा नायट्रोजन इंट्रोड्यूस करायचं आहे, त्याला नायट्रायडिंग म्हणणार आहोत. किंवा कार्बन आणि नायट्रोजन दोन्ही इंट्रोड्यूस करायचं, त्याला आपण कार्बोनायट्रायडिंग किंवा सायनायडिंग पण आपण म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण केस हार्डनिंग करतो लो कार्बन स्टीलवर. तर अशा पद्धतीनं कार्बन नायट्रोजन किंवा दोन्हीचे कॉम्बिनेशन स्टीलच्या सरफेसमध्ये, आउटर सरफेसमध्ये सर्टन डेप्थपर्यंत आपण जेव्हा पेनिट्रेट करतो कार्बन नायट्रोजन किंवा दोन्ही, तेव्हा त्याचा वरचा सरफेस हार्ड आणि वेअर रेजिस्टन्स होतो. आणि लो कार्बन स्टील असल्यामुळे मधला जो भाग आहे तो सॉफ्ट आणि टफ राहणार आहे. आता केस हार्डनिंगचे प्रोसेसेस कोणत्या कोणत्या आहेत? तर कार्बोरायझिंग, ज्याच्यामध्ये कार्बन इंट्रोड्यूस करतो. सायनायडिंग, ज्याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन दोन्ही इंट्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर नायट्रायडिंग, ज्याच्यामध्ये नायट्रोजन इंट्रोड्यूस करतो आणि कार्बोनायट्रायडिंग दोन्ही इंट्रोड्यूस करतो. आता ह्या केस हार्डनिंगचा पर्पज काय आहे? पहिलं, कोरोजन रेजिस्टन्स किंवा हीट रेजिस्टन्स प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणे, वरचा सरफेस हार्ड आणि विअर रेजिस्टन्स करणे. जे काय वॉर्न, झीज झालेले किंवा अंडरसाइज पार्ट आहेत, जे कमी साईजचे पार्ट आहेत, ते रिबिल्ड करणे, परत बनवणे, रिबिल्ड करणे. ऑर्नामेंटल फिनिश पार्टमध्ये येण्यासाठी, म्हणजे सरफेस फिनिश चांगला येण्यासाठी. आणि जी काय पार्टची युजफुल लाईफ आहे ती वाढवण्यासाठी आपण केस हार्डनिंग करतो. आता याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे ती म्हणजेच कार्बोरायझिंग, त्याला सिमेंटेशन असं पण नाव आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कार्बोरायझिंग म्हणजेच काय, आपण लो कार्बन स्टीलमध्ये सर्टन डेप्थपर्यंत कार्बन पेनिट्रेट करतो किंवा ॲड करतो, जेणेकरून लो कार्बन स्टीलचा वरचा सरफेस हार्ड विअर रेजिस्टन्स व्हावा आणि मधलं जे कोर आहे ते सॉफ्ट आणि टफ असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण काय करतो की लो कार्बन स्टीलमध्ये आपण सर्टन डेप्थपर्यंत कार्बन इंट्रोड्यूस करतो. मग ह्यामध्ये कार्बन इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण जो कॉम्पोनंट आहे किंवा दिलेला पार्ट आहे तो कार्बनियस मटेरियल, म्हणजे जे हीट ट्रीटमेंट केल्याच्यानंतर ज्या मटेरियलमधनं कार्बन बाहेर पडतो, कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, कार्बन बाहेर पडतो, अशा मटेरियलबरोबर तो कॉम्पोनंट जेव्हा आपण हीट करणार आहोत तेव्हा आपल्याला
त्यातला जो ज्या कार्बनियस मटेरियलमधनं जो काय कार्बन बाहेर पडणार आहे तो त्या सरफेसमध्ये पेनिट्रेट होणार आहे किंवा ॲड होणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला लो कार्बन स्टीलमध्ये वरचा सरफेस हार्ड आणि विअर रेजिस्टन्स आपण बनवणार आहोत. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत तर केस डेप्थ जी आहे म्हणजे वरच्या आउटर सरफेसमध्ये आपण किती डेप्थपर्यंत 1.27 mm पर्यंत डेप्थ आपण अचीव करू शकतो, हार्ड सरफेस बनवू शकतो. त्याच्यामध्ये निग्लिजिबल चेंजेस इन डायमेन्शन होतात म्हणजे अगदी डायमेन्शन चेंज होईल पण अगदी निग्लिजिबल म्हणजे त्याचा काही म्हणजे इफेक्ट होणार नाही. निग्लिजिबल चेंजेस आहेत, अगदी मायनर डायमेन्शन चेंजेस होतात म्हणजे ते आपण इग्नोरसुद्धा करू शकतो. असे निग्लिजिबल चेंजेस डायमेन्शनमध्ये होतात. पण एक आहे डिस्टॉर्शन होऊ शकतं. आता कार्बोरायझिंगच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत. आता आपण जो कार्बनियस मटेरियल ज्याच्यासोबत आपण कॉम्पोनंट हीट ट्रीटमेंट करणार आहोत ते सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅसेस आहे. कार्बनियस मटेरियल सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅसेस आहे. म्हणजे जो मीडियम आपण वापरणार आहे कार्बोरायझिंग मीडियम तो सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅसेस आहेत. त्याच्यामध्ये 3 मेथड्स कार्बोरायझिंगच्या पडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिले आहे पॅक कार्बोरायझिंग. ह्याच्यामध्ये सॉलिड कार्बनियस मीडियम आपण वापरतो. दुसरे आहे गॅस कार्बोरायझिंग. इथं हायड्रोकार्बन गॅसेस जसं की मिथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, इथेन आहे, CH4 वगैरे आपण तुम्ही पाहिलेलं आहे ज्याच्यामध्ये कार्बन आहे तर त्याच्याबरोबर आपण हीट ट्रीटमेंट करतो. आणि लिक्विड कार्बोरायझिंगमध्ये त्यामध्ये आपण मोल्टन बाथ आपण त्याच्यामध्ये मोल्टन सॉल्ट बाथ तयार करतो सायनाइड क्लोराईड कार्बोनेटचा आणि म्हणजे फ्युज्ड बाथ ऑफ कार्बोरायझिंग सॉल्ट आपण ह्यामध्ये वापरतो मीडियम म्हणून. आता ह्याचे युजेस कुठे आहेत कार्बोरायझिंगचे तर गिअर्स, बेरिंग, कॅमशाफ्ट ह्याच्यामध्ये त्याचे युजेस आहेत. आता प्रोसेस काय आहे. जनरल प्रोसेस जर पाहिलं तर लो कार्बन स्टीलवर आपण कार्बोरायझिंग करतो. हा जो लो कार्बन स्टील आहे हा जेव्हा आपण सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस कार्बनियस मटेरियलबरोबर हीट करू 870 ते 925 तापमानाला काही वेळ तसाच आपण होल्ड करू जेणेकरून तो कार्बन जो आहे तो त्यामध्ये पेनिट्रेट व्हावा. जेवढी डेप्थ पाहिजे आपल्याला हार्डन सरफेसची तेवढी डेप्थ आपल्याला मिळावी ह्यासाठी काही वेळ आपण तसं होल्ड करतो आणि नंतर आपण ते काय करतो क्वेंच करतो. ठीक आहे, 727 पासून आपण ते क्वेंच करतो म्हणजे आपण कूल करतो रूम टेम्परेचरला. अशा पद्धतीनं आपण ते कार्बोरायझिंग करत असतो. आता पॅक कार्बोरायझिंग म्हणजे काय. आता पॅक कार्बोरायझिंगमध्ये बघा जे कॉम्पोनंट्स आहेत आता इथं तुम्हाला डायग्रॅम दिसते आहे. जे कॉम्पोनंट्स कार्बोरायझिंग करायचं आहे ज्याच्यामध्ये कार्बन इंट्रोड्यूस करायचे असे लो कार्बन स्टीलचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते आपण एका स्टीलच्या किंवा कास्ट आयर्नच्या बॉक्समध्ये आपण ठेवतो आणि नंतर त्याच्यामध्ये कार्बनियस मटेरियल आता इथं सॉलिड कार्बनियस मटेरियल आपण त्या बॉक्समध्ये ॲड करतो आणि शिवाय ह्याच्यामध्ये आपण एनर्जायझर पण ॲड करतो जसं की सोडियम कार्बोनेट आहे, बेरियम कार्बोनेट आहे, हे एनर्जायझर पण ॲड करतो. आता इथं सॉलिड कार्बनियस मटेरियल कोणते कोणते तर वूड आहे, लाकूड, चारकोल आहे, कोक आहेत आणि शिवाय एनर्जायझर जसं की सोडियम कार्बोनेट, बेरियम कार्बोनेट आपण ॲड करतो. एनर्जायझर ॲड करण्यापाठीमागचा हेतू काय आहे की कार्बन मोनॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं आणि कार्बोरायझिंगचा जो रेट आहे तो इन्क्रीज व्हावा. तर असे जे कॉम्पोनंट्स आहेत आता इथं तुम्हाला कॉम्पोनंट्स दाखवलेलं आहे पहा. इथं जे कॉम्पोनंट्स आहेत ह्या कॉम्पोनंट्स आपण काय केलेलं आहे एक कास्ट आयर्नचा किंवा स्टीलचा बॉक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे कॉम्पोनंट ठेवलेले आहेत आणि शिवाय कार्बोरायझिंग मीडियम सॉलिड कार्बोरायझिंग मीडियम जसं की वूड, चारकोल आणि एनर्जायझर बेरियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट हे त्याच्यात ॲड केले आणि हे नंतर आपण काय केलेलं आहे हे पॅक केलेलं आहे आणि सील केलेलं आहे. सील विथ फायर क्ले. इथं वरती दाखवलेलं बघा फायर क्लेनं सील केलेलं आहे, वरती लीड आहे झाकण जेणेकरून कार्बन जो ह्याच्यामधून बाहेर पडणारा आहे तो कॉम्पोनंटमध्ये शिरावा, पेनिट्रेट व्हावा, तो बाहेर जाऊ नये ह्यासाठी ते पॅक केलेलं आहे, सील केलेलं आहे क्लेच्या साह्याने जेणेकरून कार्बन जो बाहेर पडेल तो कॉम्पोनंटमध्ये पेनिट्रेट व्हावा, तो त्या बॉक्सच्या बाहेर पडू नये त्यासाठी हा बॉक्स जो आहे तो सील केलेला असतो फायर क्लेनं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड आपण वाढवतो. ह्याचं जे टेम्परेचर आहे किती टेम्परेचरला आपण हे हीट करतो म्हणजे यामध्ये बघा ह्या बॉक्समध्ये स्टील किंवा कास्ट आयर्नच्या बॉक्समध्ये कॉम्पोनंट ठेवलेले आहेत आणि शिवाय हे कार्बोरायझिंग सॉलिड कार्बोरायझिंग मीडियम वूड, चारकोल, कोक
किंवा एनर्जायझर पण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, सोडियम कार्बोनेट, बेरियम कार्बोनेट. हे आपण सील केलेलं आहे ह्या बॉक्स फायर क्लीनर, जेणेकरून कार्बन बाहेर पडू नये. ठीक आहे. आता काय करणार आपण, हे फर्नेसमध्ये ठेवणार आहे आणि आपण 900 ते 925 तापमानाला ते हीट करणार आहे. त्या टेम्परेचरला 6 ते 8 तास आपण तसंच ठेवणार आहे. आणि नंतर जोपर्यंत आपल्याला जी काही रिक्वायर्ड डेप्थ आहे, हार्ड सरफेस किंवा हार्ड होण्याची जी काही डेप्थ आहे, सरफेस जो पाहिजे, हार्डनेस पाहिजे आहे, त्या डेप्थ आपल्याला अचीव होऊस्तोवर आपण त्या टेम्परेचरला म्हणजे 900 ते 925 टेम्परेचरला तसंच आपण हीट केलेलं तसंच टेम्परेचर 6 ते 8 तास ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड डेप्थ मिळाल्याच्या नंतर आपण ते जे काय पार्ट्स आहेत त्या बॉक्सेसमध्येच कूल व्हायला ठेवणार आहोत. आणि जेव्हा ते बॉक्सेसमध्ये ते कूल होतील कॉम्पोनंट्स, तेव्हा ते आपण बाहेर काढणार आहोत. आणि नंतर आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्यावरती पुढच्या हीट ट्रीटमेंट प्रोसेस आपण कॅरीड आउट करणार, जसं की हार्डनिंग, टेम्परिंग वगैरे आपण त्याच्यानंतर कॅरीड आउट करणार आहोत. मग ह्याच्यामध्ये काय होतं, कार्बन मोनॉक्साईडचं फॉर्मेशन होतं 900 ते 925 तापमानाला. ठीक आहे. तर लक्षात आलं असेल, जे कॉम्पोनंट्स आहेत ते एका कास्ट आयर्नच्या किंवा स्टीलच्या बॉक्समध्ये आपण पॅक केलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्बनेस मटेरियल, सॉलिड कार्बनेस मटेरियल पण आहे. आणि ते जे बॉक्स आहेत, ज्या बॉक्सच्या आतमध्ये जे कॉम्पोनंट आहेत आणि कार्बनेस, सॉलिड कार्बनेस मटेरियल आहे, ते सील केलेले फायर क्लेच्या साह्यानं. नंतर आपण ते जे काही कॉम्पोनंट आहेत ते कार्बनियस मटेरियलबरोबर 900 ते 925 तापमानाला हीट केले, 6 ते 8 तास आपण तसंच होल्ड केलं. आणि नंतर आपल्याला रिक्वायर्ड डेप्थ मिळाल्याच्या नंतर हार्डनेसची जी रिक्वायर्ड डेप्थ आहे ती मिळाल्याच्या नंतर आपण ते जे काही कॉम्पोनंट आहेत ते बॉक्समध्येच कूल होऊ दिले आणि नंतर ते रिमूव्ह केले. आणि नंतर आपण त्याच्यावर फर्दर हीट ट्रीटमेंट प्रोसेस केलेली आहे. तर ह्याचे जे काही ॲप्लिकेशन आहेत पॅक कार्बोरायझिंगचे, ते गिअर्समध्ये आहे, कॅममध्ये आहे, पिस्टन पिनमध्ये आहे, स्प्रॉकेटमध्ये आहे, शाफ्टमध्ये आहे, स्पिंडल्समध्ये आहेत. हे त्याचे ॲप्लिकेशन आहेत. नेक्स्ट आहे लिक्विड कार्बोरायझिंग. आता आपण पाहिलं पॅक कार्बोरायझिंगमध्ये आपण सॉलिड कार्बनेस मटेरियल वापरलं. आता लिक्विड कार्बोरायझिंगमध्ये काय आहे, तर अशा पद्धतीनं एक मोल्टन सॉल्ट बाथ आहे, जो की सायनाइड, क्लोराईड, कार्बोनेटपासून सॉल्ट बाथ बनलेला आहे. लिक्विड सॉल्ट बाथ किंवा मोल्टन सॉल्ट बाथ आहे. आणि ह्या सॉल्ट बाथ जो आहे, ह्या सॉल्ट बाथमध्ये हा कॉम्पोनंट काय केलेला आहे, इमर्स केलेला आहे, बुडवलेला आहे. आणि हा फर्नेस आहे की ह्याचं तापमान आपण तो जे काही लिक्विड बाथ आहे, मोल्टन सॉल्ट बाथ आहे, सायनाइड, क्लोराईड आणि कार्बोनेटचा, ह्याच्यामध्ये हा कॉम्पोनंट इमर्स केलेला आहे. आणि नंतर आपण तो फर्नेसमध्ये हीट केलेला आहे, 870 ते 900 तापमानाला हीट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही डेप्थ ऑफ हार्डनेस आहे ते 0.5 mm पर्यंत आपण अचीव करू शकतो. आणि नंतर हे झाल्याच्या नंतर आपण ते पार्ट्स रिमूव्ह करतो बाथमधून आणि नंतर ऑइल किंवा वॉटरच्या साह्याने आपण क्वेंचिंग करतो, डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट. ठीक आहे. बघा, ह्याच्यामध्ये सायनाइड, क्लोराईड, कार्बोनेटचा मोल्टन सॉल्ट बाथ आहे किंवा लिक्विड सॉल्ट बाथ आहे. ह्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट कार्बोराईज करायचे आहे, ज्याच्यामध्ये कार्बन इंट्रोड्यूस करायचं आहे, कॉम्पोनंट आपण त्यामध्ये इमर्स केले म्हणजे बुडवले. जवळजवळ 870 ते 900 तापमानापर्यंत हीट केलं फर्नेसमध्ये. आता जी काही डेप्थ पाहिजे आहे त्यानुसार होल्डिंग टाईम असणार आहे. आणि नंतर ते पार्ट्स आपण रिमूव्ह केले आणि क्वेंचिंग केले वॉटर किंवा ऑइलच्या साह्यानं. अशा पद्धतीनं आपण लिक्विड कार्बोरायझिंग करतो. आता लिक्विड कार्बोरायझिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर युनिफॉर्म हिटिंग होतं, ग्रेटर डेप्थ ऑफ पेनिट्रेशन 0.5 mm पर्यंत आपण अचीव करू शकतो, रॅपिड हीट ट्रान्सफर होते आणि लो डिस्टॉर्शन, हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेजेस काय, की जो काही सायनाइडचा सॉल्ट आहे ते पॉयझनस आहे, त्यामुळे केअरफुल हँडलिंग महत्त्वाचे आहे. आणि जर वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जो सायनाइड आला तर तो एक्सप्लोड म्हणजे स्फोट होऊ शकतो, तर हे महत्त्वाचं आहे.
नेक्स्ट आहे गॅस कार्बोरायझिंग. आता लिक्विड कार्बोरायझिंग जसं पाहिलं तसं गॅस कार्बोरायझिंग आहे. ह्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत ते हायड्रोकार्बन गॅसेस बरोबर हीट करायचे. हायड्रोकार्बन गॅसेस म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ह्याच्याबरोबर आपण हीट करतो. म्हणजे काय होणार, ते गॅस डिकॉम्पोज होणार आहे आणि कार्बन जो आहे तो डिफ्यूज होऊन स्टीलमध्ये पेनिट्रेट होणार आहे, डिफ्यूज होणार आहे. आता ह्याचं जे तापमान आहे ते 900 ते 940पर्यंत पण जातं, 925पर्यंत पण जातं. शक्यतो ह्याचं पॅक कार्बोरायझिंगपेक्षा तापमान जे हिटिंगचं आहे ते कमी असणार आहे. तर अशा पद्धतीने गॅस कार्बोरायझिंग इथे दाखवलेलं पहा, हा कॉम्पोनंट दाखवलेला आहे आणि ह्या कॉम्पोनंटमध्ये कशा, आता फर्नेसमध्ये हा कॉम्पोनंट आहे आणि इथं CH4 म्हणजे मिथेन आपण इथं इंट्रोड्यूस केलेला आहे. ह्याच्यामुळं काय होणार आहे, तो हायड्रोकार्बन गॅसेसबरोबर इथं हिटिंग होणार आहे. हिटिंग झाल्यामुळं CH4 मधला जो C आहे तो ह्याच्यामध्ये पेनिट्रेट होणार आहे, डिफ्यूज होणार आहे, त्याच्यामध्ये पेनिट्रेट होणार आहे कॉम्पोनंटमध्ये आणि अशा पद्धतीनं आपण वरच्या सरफेसमध्ये कार्बन इंट्रोड्यूस करून वरचा सरफेस हार्ड बनवणार आहोत. बघा ह्याच्यामध्ये कॉम्पोनंट जे आहेत ते मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेनमध्ये 870 ते 925 तापमानात आपण हीट करतो, काही काळ होल्ड करतो. आता अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये कार्बन इंट्रोड्यूस करून वरचा सरफेस आपण लो कार्बन स्टीलचा हार्ड बनवतो. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत गॅस कार्बोरायझिंगचे, तर बॉक्सेस किंवा सॉलिड कार्बोरायझर वापरायची गरज नाही, लेबर कॉस्ट कमी आहे, हिटिंग रॅपिड फास्ट होतं आणि फ्लोअर स्पेस कमी लागतो. डिसॲडव्हान्टेजेस आहेत की याच्यामध्ये हाय स्किल पर्सनल लागतात नेसेसरी कंट्रोलसाठी, म्हणजे इथं स्किल पर्सनची आवश्यकता असते. तर ह्याचे युजेस शक्यतो बेरिंगमध्ये, बॉर रेसेसमध्ये, ऑटोमोबाईल वर्कमध्ये याचा यूज आहे. तर आज आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नाईट रायडिंग आणि सायनायडिंग पाहणार आहोत.